नमस्कार मित्रांनो, स्वागत होतं परत एकदा आपल्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. झालो आता त्र्यंबकेश्वरला फॅमिली सोबत. आपला शेंद्रूप नाही ना, सगळे निघले त्र्यंबकेश्वरला आणि वणीला. आज त्र्यंबकेश्वरला जाऊ, वणीला वस्ती करू आणि आता बघू पुढे दाखवू. चालू आहे दीदीला घ्यायला. जरा घाईतच ब्लॉग चालू केला कारण नोकस जरा लेट आणि फ्रेश पण नाही झालो. की बघ मेहंदी, बघ मेहंदी, मेहंदी बघा मेहंदी. निघलोय त्यापेक्षा दीदीला घ्यायला आलोय आणि आता जाऊ इथून त्र्यंबकेश्वरला दर्शन घेऊ आणि जाऊ वणीला वस्ती करू आज आणि उद्या घरी येऊ. पहिले तरी जाऊ काय झालंय. निघालो आता सगळे. आता जाऊ, पहिले तर नाश्ता करू कुठेतरी मध्ये थांबू. पहिले आता ट्रिप चालू करू. ट्रिपची सुरुवात बघू आता पुढं काय होतं काय तुम्हाला सांगतो. मी जसं जसं जातो पुढे तसं तसं तुम्हाला अपडेट पण देतो. कुठे वस्ती करतो, कुठे दर्शन घेतो. अजून पण नाशिकमध्ये करायचे बोलतात ते, पण त्र्यंबकेश्वर आणि वणी मेन ठरवलं आहे पण करायचंच आहे. आता बघूया पुढे काय बघ. आता नाश्ता करायला थांबलो आपण इथं डोगरा हॉटेल. इथे नाश्ता करू आणि पुढे जाऊ त्र्यंबकेश्वरला. इथे नाश्ता करू. आता सगळे उतरलेत. नाश्ता करून निघू डायरेक्ट. मग नॉनस्टॉपच जाऊ, मग थांबूच नाही. त्र्यंबकेश्वरला डायरेक्ट दर्शन घ्यायला जाऊ. तिथून दर्शन घेऊन जेवण वगैरे नाशिकला वस्ती आहे आपली. आता सगळे थांबले ते. नाश्ता केला आता इथे. आता निघू इथून. जरा गाडीत पण हवा करायला गेला तिथे खाऊ. मग इथून नाश्ता झाला. आता निघू आपण डायरेक्ट आता नॉनस्टॉप त्र्यंबकेश्वरला. गेल्या गेल्या पाहिजे दर्शन घेऊ. दर्शन घेतल्यावर मग नाशिकला जाऊ, तिथे वस्ती करू आणि मग उद्या वणी करून घरी. मग आता पुढे कसं जाऊ तर मला देतच नाही. नाश्ताचा पोट भरून झाला. मसाला डोसा खाल्ला आणि चॉकलेट घेते हिला. चॉकलेट काय बघत नाही. प्रिंकल्स घेतलं जरा खायला. चला जाऊ आता पुढे. फायनली पोचलो त्र्यंबकेश्वरला. जाऊ आता लाईनीला लागू, बघू किती टाइम लागतो ते. आणि दर्शन घेतल्यावर निघू इथून नाशिकला पण रूम बघत होतो. आता थोडे मागत होतं, तिथेच जाऊन समजेल. ते नाहीतर ऑनलाईन बुकिंग करायला लागेल कारण GST वगैरे अजून खूप आहे. बघू आता इथं आलोय त्र्यंबकेश्वरला. जाऊ पहिले तर दर्शन करून घेऊ सगळ्या पाठीमागं. ते पोचले तर खरं पण पासच भेटत नाही. पहिले पास आतमध्ये भेटायचे जेव्हा मी आलेलो मित्रांसोबत, तेव्हा पास आतमध्ये भेटायचे. आता इकडे कुठे भेटो, बस स्थानकच्या इकडे काय माहिती. बघू आता पास भेटल्यावर मग जाऊ. 2 तास दर्शनाला किती तिथून. बघू आता दर्शन किती त्या मेनचा होतो. पास आता काय भेटत नाही इकडे, कुठं भेटतो काय माहिती पास. बघू शोध घेऊया आता.
फायनली दर्शन पण झालं. 3:45 झाले दर्शन करायला. जेवलो नाही, काहीच खाल्लं नाही, फक्त पाण्यावर होतो. पण दर्शन झालं आणि आता जाऊ हॉटेलला, पहिले जेवून घेऊ तर निघू नाशिकला. करून बघून आज स्टे करू देते आणि उद्या वणी ते जाऊ. उद्या बघू. आता पहिले जेव्हा जाऊ, गाडी जवळ जायला लागेल, पहिले हॉटेल शोधायला लागेल चांगलं आणि तिथे जेवायला लागेल. भूक लागली आहे खूप. बघू आता कुठं राहत अजून पाठीमागे. चालो हरे ओम धाबा, कारण जास्तच भूक लागलेली म्हणून जागेत इथे थांबलो. दर्शन केलं आणि लगेच इथे स्टॉप केलाय आम्ही. सगळ्यांनाच भूक लागली कारण वाजले बघा किती, 4 वाजले आणि जेवणाचा पत्ता नाही. बघू आता इथं टेस्ट कशी आहे सांगतो तुम्हाला. पुढे कुठे जाऊ, कुठे कसं काय ते सांगतो. आता रूम भेटला नाशिक मध्ये, आलो आणि रूम लगेच बुक केलेलेच होते, फक्त बघतच होतं आणि आराम करू आता थोडासा. आराम आता निघलोय जेवायला. इथेच जाऊ हॉटेलमध्ये, याच बघू कसं जेवण आहे आणि मी येऊन झोपू. कारण सकाळी 5 वाजता उठलोय, झोप नाही झाली पूर्ण. गाडीमध्ये पण काही झोप नीट लागली नाही. इथे पण गोंगाट वगैरे चालूच आहे बाय बाबांचं. या आता जेवू, झोपू आणि मग उद्या सकाळीच तुम्हाला भेटू. काय रे, उद्या सकाळी वणीला जायचं आहे आणि तिथून मग ते दर्शन करून डायरेक्ट घरी. बघू मग टाइम भेटला तर थोडाफार नाशिक करून घेऊ. बघू आता पुढे तुम्हाला भेटतो सकाळी. स्वागत होतं तुमचा परत नवीन दिवसामध्ये. काल झोपलो नीट तरी झोप पण नाही लागली. सकाळी उठलो 7 वाजता. गरम पाणी येतच नव्हता, बरा टाईम झाला. थंडी आहे थोडी इथे, कालपासूनच थंडी आहे. थोडा पाऊस पण पडला रात्री. आणि आता निघलो आपण इथे वणीला. तर सगळे पॅकिंग झाले, आता गाडीमध्ये ठेवतो ती आणि जाऊ वणीला. तिथे बघू किती टाइम लागतो दर्शनाला. तिथून दर्शन घेऊन जर टाइम भेटला थोडाफार फिरू, शॉपिंग करून आणि घरी जाऊ. कारण पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. बघू आता, काल पण तसं होतं पूर्ण दिवस तर, पण दर्शनात एवढं लेट झालं काय फिरलाच नाही वरला. बघू आता पुढे जाऊ सांगतो तुम्हाला. देवीवर जात आता त्या पॉइंटला थांबलो. आता इथे फोटो वगैरे काढले आणि जाऊ आता मंदिरावर दर्शन घेऊ. फायनली पोचलो देवीच्या मंदिराजवळ. आता इथे तिकीट काढू आणि रोपीने जाऊ, कारण सगळी चढू नाही शकत, मोठे बाबा आहेत ते चढू नाही शकत. मग आपण जाऊ आता रोपीने. ते तिकडे काढचे आहेत, तिकडे काढू आणि जाऊ वरती. आता सगळं निघलं. तिला हायकर हायकर इथे हायकर कॅमेरा हायकर. हाय भाऊ पण येते. जाऊ आता तिकीट काढून वरती. दुःखा पण आहे हा मंदिर इथं आणि इथं पायथ्याशी तिकीट घर आहे. तिकीट आता काढू आणि जाऊ रोपवेनी वरती. धुका पण बघा किती पूर्ण वरती धुका आहे. पाऊस पडून गेलाय रात्रीच, थांबलाय. ते पण सगळं आतमध्ये दर्शनाचं वगैरे सगळं काय भेटतं आतमध्ये. बघू आता वरती गेले होतं कसं वाटतं. फायनली दर्शन पण झालं
आता इथे थोडीफार शॉपिंग करू, प्रसाद वगैरे घेतला तर घेऊ आणि खेळणी घ्यायला लागल्या ते पण तिथे खेळणी घेऊ आणि जाऊ जेवायला कुठेतरी बघू. ते सांगतो तुम्हाला कुठे गेलो शॉपिंग जाय. शॉपिंग 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 शॉपिंग. आता इथे अजून शॉपिंग करत आहे. इथे नाश्ता केला थोडा ओके ओके होता नाश्ता. आता जाऊ नाशिक सिटीमध्ये शॉपिंग करू नाही तर थोडाफार फिरू आणि घरी जाऊ जेवू. तिथे पण एक हॉटेल आहे गाडल बघितलं तिथे जेवू आपण आणि तिथं असं बघत सगळं घरी जाऊ. आता इथे सगळे शॉपिंग करतात. नाही पॉपकॉर्न घेतात काय असत नॉर्मल. आता इथे थांबलो वाजले बघा किती 3:15 आणि जेवायचा पत्ता नव्हता. भूक लागली म्हणून आपल्या जास्त इथे जेवायला आलो. बघू आता इथे जेवण कसं आहे आणि इथे पण करून आपल्याला बुडनेश्वर असं काहीतरी होतं तिथे जायचं आहे दर्शन घ्यायला. तिथे जाऊ आणि दर्शन घेऊ असं वाटतं. जेवण झालं थोडं एनर्जी आली कारण खूप टाइम झालाय जेवलो नव्हतो खूपच. कारण एक का किती वाजता आज 3 वाजले गेले. जेवणच नव्हतं कुठं. हॉटेल चांगलं भेटतच नव्हतं. तर भेटलेलं हॉटेल तारांगण चांगलं हॉटेल होतं. मस्त जेवण होतं. आता जाऊ कुठे ते एक मंदिरावर जायचे आहे तिथे दर्शन घेऊ आणि डायरेक्ट घरी निघू. मग बघू पुढे जिथे जातो तिथे दाखवतो तुम्हाला काय ते. तर इथूनच निघू आपण. आलो कुंडेश्वर टेम्पल ते दर्शन घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. समृद्धी मार्ग पण बघू जाता. मी तर बघलेलं बाकीच्या बघितला तिथून जाऊ. आता इथं पहिले दर्शन घेऊ. आलो आता समृद्धी मार्गावर शहापूरच्या पुढे आणि थोड्यात 1-1.5 तास फोटो आपण घरी. आता व्लॉग एंडच करतो कारण कुठे जाणार होतं नाही. आता व्लॉग एंड पण करायला नाही भेटणार. आता व्लॉग एंड करतो. आता भेटू पुढच्या ट्रिपला. तिथपर्यंत डेली ब्लॉग येत राहतील मध्ये कधी कधी टाकणार नाही कधी कधी टाकेन बहुतेक दररोज टाकतोच. आतापर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगनंतर. बाय बाय.